आलात? आम्हाला तक्रार भेटली होती आमच्या शाखाध्यक्षाला की या ड्यूड्रॉप शाळेमध्ये जे आहे ते पाणी जे बाथरूममध्ये वापरलं जातं आहे हे गटाराचं पाणी वापरलं जातं असं आम्हाला बातमी मिळाली होती। ती व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। आम्ही इथे आल्याच्यानंतर आम्ही इथे बघितलं तर अक्षरशः जो जमिनीमध्ये खड्डा मारून त्या खड्ड्यामध्ये साठलेलं पाणी आहे त्या पाण्याला मोटर लावून ते पाणी मुलांना बाथरूममध्ये वापरण्यासाठी दिलं जात होतं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा शाळेचे जे इथले संचालक आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत त्यांना आम्ही भेटायला गेलो तर आम्हाला सांगण्यात आलं की संचालक नाही आहेत, प्रिन्सिपल नाही आहे, उपप्रिन्सिपल नाही आहे, म्हणजे कोणीही जबाबदार माणूस या शाळेमध्ये नाही आहे। तर आम्हाला ज्या टीचर लोक होत्या त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही आतमध्ये शूटिंग वगैरे करू नका। तर आम्ही आतमध्ये शूटिंग वगैरे केली कारण जी मोटर आहे आणि त्याच्या आमच्याकडे शूटिंग अवेलेबल आहे तर आम्ही सगळ्यांना आता सार्वजनिक करणारच आहोत। हे केल्याच्यानंतर जेव्हा आम्हाला धक्का बसला की तिथे आतमध्ये जी मुलं आहेत त्यांना ते ड्रममध्ये ते गटाराचं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि ते पाणी ते हात धुण्यासाठी वापरत आहेत, तोंड धुण्यासाठी वापरत आहेत। पालक जे आहेत ते मोठ्या विश्वासाने शाळेमध्ये मुलांना पाठवत असतात आणि दिव्यातल्या या ज्या शाळा आहेत ह्या असा किळसवाणा प्रकार जो आहे हा इथे करत असतात। जे पाणी हे वापरत होते ते पाणी जे त्यांची ड्रेनेजची लाईन आहे तीच लाईन पुढे त्या पाण्यामध्ये सोडण्यात आलेली आहे, म्हणजे तेच घाणीचं संडासचं पाणी मुलांना परत वापरण्यासाठी देत आहेत। इतका किळसवाणा प्रकार हा मला वाटत नाही की कुठेही माणूस म्हणून कोण दुसऱ्या माणसांबरोबर करेल, पण या शाळेमध्ये ही गोष्ट लहान लहान मुलांबरोबर होते। आज ज्या वयात आलेल्या मुली आहेत म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की जे वयात आलेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी स्वच्छता हा किती मोठा विषय असू शकतो, त्याचंही यांना काही पडलेलं नाही आहे। ह्या शाळेवरती म्हणजे आम्ही सहाय्यक आयुक्तांना फोन केला, म्हणजे दुर्दैव आहे आपलं की जेव्हा मी सहाय्यक आयुक्तांना फोन केला पण त्यांच्याकडे पथक नाही आहे की ते इथे येऊन पाहणी करू शकतील। मी आपले जे कमलाकर मेत्रे साहेब आहेत शिक्षण अधिकारी त्यांना मी फोन केला, त्यांनी सांगितलं की माझी बदली झालेली आहे। त्याच्यानंतर मी सचिन सांगळे साहेब आहेत उपायुक्त शिक्षण विभागाचे, त्यांना मी फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही। मी त्यांना व्हॉट्सअप केलं आहे, त्यांना मी हे व्हिडिओ पाठवलेत की बाबा हे गटाराचं पाणी जे आहे ते इथे मुलांना वापरलं जाते, लहान लहान मुलांना वापरलं जातं आहे। बघू आता त्याच्यावरती काय कारवाई होते। इथले जे शाळेचे स्टाफ आहेत त्यांनी 112ला कंप्लेंट केली होती की बाबा इथे मनसेचे पदाधिकारी आलेत आणि ते आमच्यावरती इथे जबरदस्ती आम्हाला दमटावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जे आहे ते समोर आहे, आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत त्याचे। याच गोष्टीच्या प्रकरणामध्ये आता त्यांची जी संघटना आहे शिक्षण संघटना, त्यांचे नरेश पवार झाले किंवा साई म्हात्रे झाले हे सुद्धा इथे आले होते, त्यांनीही आमच्यावर चर्चा केली। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की ह्या शाळेवरती कारवाई ही झाली पाहिजे, कारण बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत आणि लहान मुलांबरोबर तुम्ही जो हा किळसवाणा प्रकार केलेला आहे तो एका बाजूला जो कुठल्याही प्रकारे गुन्हा माफ करण्यासारखा नाही आहे। तर या शाळेवरती कारवाई मात्र नक्की झाली पाहिजे। आता आम्ही पोलीस चौकीला जातो आहे, तिथे आम्ही जी आमच्या विरोधात तक्रार आहे ती नक्की काय तक्रार आहे ती आता आम्ही ते स्पष्टीकरण द्यायला चाललो आहे। पालकांना काय आव्हान करा? मी पालकांना एकच आव्हान करेन की यांच्यासारख्या ज्या शाळा आहेत ज्या फक्त तुंबड्या भरण्यासाठी तुमच्या मुलांना दावणीला बांधू शकतात मृत्यूच्या, अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवू नका। अशा अनेक दिव्यामध्ये शाळा आहेत, त्या शाळा नेमक्या आपल्या मुलांना काय आतमध्ये सुविधा देतात, तुम्ही फी भरता, तुम्ही सगळ्या गोष्टी करता, तर किमान या गोष्टी ज्या आहेत त्याची माहिती घ्या। या लीगल शाळा म्हणून मनवल्या जातात, ही जी ड्यूड्रॉप शाळा आहे ही लीगल मनवली जाते, पण जर या अशा शाळांमध्ये नैतिकता सोडून दिलेले संचालक प्रिन्सिपल जर काम करतायत तर मला वाटतं पालकांनी या शाळांमध्ये आपल्या मुलांना घालू नये। आमची अंकिता आली होती, अंकिताकडे तक्रार केली होती लोकांनी की शाळेमध्ये पाणी जे वापरलं जातं ते गटाराचं पाणी वापरलं जातं। ही मोटर आहे इथे, ही मोटर बसवली आणि मागे बघा पाणी कुठून काढतात, मागून पाणी दाखवा। हे पाणी मुलांना वापरलं जात आहे। आतमध्ये तुम्ही मला पाण्याचे नळ दाखवा इथे कुठे आहेत ते। शाळेची फी घेणारे लोक हेरवी मुलांना तुम्ही बसायला देत नाहीत आणि इथे तुम्ही मुलांना पाणी देताय गटारातलं, म्हणजे दिव्यामध्ये जर अशा पद्धतीच्या शाळा वागतायत, ही आता ही एक शाळा झाली, अजून अशा शाळा तुम्हाला मी दाखवेन।